नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ही क्रिस्टलची फुलं कशी बनवायची हे सांगितलेलं आहे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी ही फुलं एकमेकांना जोडून त्याची रांगोळी कशी बनवायची आहे मोत्यांची या क्रिस्टलची ते मी सांगणार आहे. त्यासाठी मी इथे केशरी आणि हे निळे 6 नंबरचे क्रिस्टल वापरले आहे. शिवाय हा जो दोरा आहे हा 10 नंबरचा दोरा मी इथे वापरलेला आहे. इथे मी तंगूस नाही वापरलेला, जोडण्यासाठी मी दोरा वापरणार आहे. फुलं मात्र मी तंगूसनीच विणलेली आहे. चला तर मग आता आपण ही फुलं एकमेकांना जोडून त्याची रांगोळी कशी बनवायची ते बघूया. तर मी आता हे एक लाल आणि पिवळं म्हणजे ही लाल पाकळ्या असलेलं मी फूल एक घेतलेलं आहे. तर त्याच्यामधून मी आता असा हा दोरा ओवून घेणार आहे. तर हा दोरा ह्या मोत्यातून काढून मी इकडे या मोत्यात असा घेतलेला आहे. म्हणजे हे जे 2 मोती आहेत हे आतून बाहेरच्या साईडने मी हा धागा काढून घेतलेला आहे इथे. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 निळ्या रंगाचे क्रिस्टल, एक केशरी रंगाचा क्रिस्टल आणि परत हे 2 निळे क्रिस्टल असे विणणार आहे. ओवून घेतलेलं आहे असे. आता इथे असं मी ओवून घेतलेले आहेत हे क्रिस्टल. आता इथे परत हा मी लाल पाकळ्या असलेलं हे एक फूल इथे मी असं जोडून घेणार आहे. तर ते जोडताना आता मी हे असं ठेवलंय. तर आता हे ना हे ह्या मोत्यातून हे जे मधले 2 लाल मोती आहेत त्यातल्या ह्या मोत्यातून असं बाहेर आतल्या दिशेने काढून घ्यायचं बाहेरून असं. आणि त्याच्या शेजारचा हा मोती आहे ह्याच्यातून पण असं आपण बाहेरच्या दिशेने दोरा काढून घेतलेला आहे. तर आता ह्या आणि ह्या मोत्यातून दोरा आपण इकडे बाहेरच्या साईडने काढून घेतलेला आहे. इथे परत आपण असेच 2 निळे, एक केशरी आणि 2 निळे असे 5 मोती ओवून घेणार आहोत. आणि आता हे जे फूल आहे या फुलातला हा जो मोती आहे हा मधले हे जे 2 मोती आहेत त्यातला हा जो मोती आहे ह्या मोत्यातून आता असे आतून बाहेरून आतल्या साईडने आपण ही सुई काढून घेणार आहोत. आणि प्रत्येक वेळेला हे असा सिक्वेन्स ठेवायचा आहे म्हणजे हे असं पूर्ण असं ओवल्यासारखं होतं. आता आपण ह्या मोत्यामधून सुई काढून घेतली. त्याचबरोबर ह्या मोत्यातून पण सुई काढून घेणार आहोत. आणि परत ह्या एक आणि ह्या 2 मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. तर आता हे जे फूल आहे हे आपलं मध्यभागी येणार आहे. आणि तर आपलं हे फूल आता मध्यभागी येणार आहे आणि हे 2 मोती आहेत त्यातल्या ह्या मोत्यामधून आपण बाहेरच्या साईडने असा दोरा घेतलेला आहे. आता इथे आपण हे असंच ओवत जायचं आहे. 1 2 केशरी आणि हे 2 निळे. आता इथे आपण हे दुसरं
परत हे असं लाल पाकळ्यांचं आपण एक फूल घेणार आहोत आणि इथे आता हे जे 2 मोती आहेत या 2 मोत्यांमधून आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. या 1 आणि 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे परत हे 5च मोती ओवून घ्यायचे. 1 2 एक केशरी आणि एक हे 2 निळे. आणि आता हे जे मधलं फूल आहे ते 1 आणि 2 हे जे त्यातले हे मधले 2 मोती आहेत त्यातून बाहेरच्या दिशेकडून आतल्या दिशेने असा आपण हा दोरा काढून घेतलेला आहे. परत ह्या पण मोत्यातून काढून घ्यायचा आणि आता हा 1 2 आणि 3 या 3ही मोत्यांमधून आपण हा दोरा काढून घेणार आहोत. हा 1 हा 2 आणि हा 3रा मोती असा हे मी दोरा काढून घेतला. आता इथे परत आपण सेम मोती घ्यायचे. 1 2 हा 3रा आणि हे 2 निळे असे परत 5 क्रिस्टल घेतले. परत हे एक लाल फूल घ्यायचंय. तर आता हे असं ठेवायचं आणि हा जो मोती आहे हा जो क्रिस्टल आहे हे 2 मधले क्रिस्टल आहेत. तर ह्या 2ही क्रिस्टलमधून आपण अशी ही सुई काढून घ्यायची असे. इथे परत सेम 5 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता परत हे जे 2 मोती आहेत मधले हे 1 आणि 2 तर ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे अशी. 1 आणि 2. अशा प्रकारे आपली ही 3 फुलं या एका फुलाला ही 3 फुलं जोडल्या गेली. असंच इथे 1 2 आणि 3 अशा अजून 3 फुलं लाल अशी आपण जोडून घेणार आहोत. तर आपली आता ही असे 6 फुलं ह्या एका मधल्या फुलाला आपण ही 6 फुलं जोडून घेतलेली आहेत. आता ह्या क्रिस्टलमध्ये दोरा आहे तर इथून आपण हा क्रिस्टल असा या क्रिस्टलमधून दोरा वर काढून घेणार आहे. या सगळ्या मोत्यांमधून आपण दोरा असा वर काढून घेणार आहोत. इथे आपण हा दोरा कट केला तरी चालेल आणि नवीन घेतला तरी चालेल, पण असं शक्यतो नको म्हणून प्रत्येक वेळेला नको कट करायला म्हणून मी असा दोरा ओवून घेते. तर आता आपल्याला हा जो मोती आहे ना याच्यामध्ये आपल्याला हा दोरा घेऊन यायचा आहे, तेही असं आतून बाहेरच्या साईडने. त्यामुळे मी आता इकडून असं ह्या मोत्यांमधून विणून घेते, ओवून घेते. तर हे एक लाल फूल पहिलं, त्याला मी 1 2 3 4 5 आणि 6 ही 6 लाल फुलं जोडून घेतली. आणि आता हे जे मी सिक्वेन्स दाखवलेला आहे या सिक्वेन्सने आपल्याला ही फुलं
ह्याला जोडून घ्यायचे आहेत. तर आता ती कशी जोडायची ते बघूया. तर आता हे जे लाल फूल आहे, या फुलामध्ये हे जे दोन मधले मोती आहेत, त्यातल्या ह्या मोत्यामध्ये बाहेरच्या साईडने आपला दोरा आहे. तर इथे आपण असे 5 मोती घ्यायचे, 2 निळे, 1 केशरी आणि हे 2 निळे. 5 मोती घेतले. आता हे जे फूल आहे लाल, हे आपल्याला ह्याला जोडायचं आहे. तर ह्याच्यामधले हे जे 1 आणि 2, हे जे 2 लाल मोती आहेत त्याच्यातून आता ह्याच्यातून बाहेरून आतल्या साईडला आपण सुई काढून घ्यायची. त्याचप्रमाणे परत ह्या मोत्यातून पण बाहेरून आतल्या साईडला आपण ही सुई काढून घेतली. आता इथे परत आपण 5 फुलं घ्यायची, 5 मोती घ्यायचे. हे 2 हे 5 मोती घेतले. आता हे जे पहिलं फूल आहे ह्याच्यातून आपण इकडे नेलं, हे फूल जोडलं, तर इथून परत त्याच फुलाला आपण बाहेरून आतल्या साईडने ह्या 2 मधल्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली. आता हे फूल या फुलाला जोडलं गेलेलं आहे. तर आता ही मी सुई ह्या 1 2 3 मोत्यातून विणून ओवून इथे आणलेली आहे, ह्या मोत्यामध्ये आणलेली आहे. म्हणजे हा 1 आणि 2 जो होल आहे त्यातल्या ह्या मधल्या 2 मोत्यांमधून सुई काढून घेतलेली आहे. आता हे जे पिवळं फूल आहे ते ह्या लाल फुलाला आणि ह्या लाल फुलाला आपण असं जोडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी परत आपण इथे हे 5 मोती घ्यायचे. हे 5 मोती घेतले. आता हे जे फूल आहे पिवळं, तर इतक्या वेळ आपण असे ह्या 2 मोत्यांमधले जे हे 2 मोती आहेत त्यांनी जोडत होतो. आता पण हे पिवळं फूल हे कॉर्नरच्या मोत्याला जोडायचं आहे. त्यामुळे या फुलाला असे आपण ही सुई अशी ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता हे जे फूल मी आता जे केलं ते हे जे फूल आहे ते जोडताना ना ह्याला इथे गाठी मारलेल्या दिसतात. तर मग ह्या सगळ्या एकाच साईडने घ्यायच्या, आतल्या साईडने जातील असं बघायचं. म्हणून मी आता हे फूल फिरवून घेतलं. आता त्या गाठी आपल्याला खालच्या साईडने सगळ्या फुलांच्या ज्या ह्या दोऱ्याच्या आपण जिथे जिथे गाठी मारू त्या सगळ्या मागच्या साईडला आल्या पाहिजे, म्हणजे मग ते दिसत नाहीत वरून. आता इथे परत आपण ही 5 मोती घेणार आहोत. आता हे जे फूल आहे हे लाल, आता हे फूल आपण इथे जोडणार आहोत. तर हे जे आहे म्हणजे आता इथून 1 2 3 4 मोती सोडायचे आहेत. हे जे आहे हे फूल जिथे जोडलं या निळ्यापासून 1 2 3 4 मोती लाल आपण सोडून हे पुढचे 2 आडवी मोती जे आहेत लाल त्याच्यातून आपण सुई काढून घेतली अशी. आता इथे बघा 1 2 3 4 ह्या फुलाला पण 4 मोती राहिलेत आणि ह्या फुलाला पण हे 4 मोती राहिलेले आहेत. आता हे पिवळं फूल आहे ते ह्या लाल फुलाला जोडायचं आहे. तर ह्या लाल फुलाला हे जसं लाल फूल जोडलेलं आहे तसंच ह्या लाल फुलाला हे आपण पिवळं फूल जोडणार आहे. त्यासाठी आता आपण आपला इथे दोरा आहे हा, तर अजून 1 2 3 या 3 मोत्यातून आपण असा काढून घ्यायचा आहे. हा 1
2 आणि 3 असं ह्या तीनही मोत्यातून आपण ही सुई आता काढून घेतलेली आहे. आता हे पण असंच आडवंच पकडायचं. हे फूल, हे 2 मोती आणि हे 2 मोती असे आपण जोडणार आहोत. त्यासाठी आपण सेम आता हे 5 मोती घ्यायचे. 4 आणि 5 हे 5 मोती घेतले. आता ह्या फुलाच्या ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. आता ही बाहेरून आतल्या साईडनी दोनही मोत्यातून मी ही सुई काढून घेतली. इथे परत सेम 5 मोती घेणार आहोत. चार आणि 5. आता हे जे लाल फूल आहे ज्याला आपण जोडतोय, हे लाल फूल, त्यातले हे 1 आणि 2 हे जे मोती आहेत त्या मोत्यातून आता ह्या मोत्यामधून आतून बाहेरच्या साईडने, त्याच्या शेजारच्या मोत्यातून परत आतून बाहेरच्या साईडने अशी मी ही सुई काढून घेतली. अशा पद्धतीने आता हे फूल या फुलाला जोडले गेले. आता परत हे जे फूल आहे पिवळं ते आपण ह्याला आणि ह्याला जोडून घेणार आहोत. तर आता ह्या लाल मोत्यात आपली इथे हा दोरा आहे. मग आता ह्या 1, 2 आणि 3 ह्या तीनही लाल मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची. हा 1, हा 2 आणि हा तिसरा लाल मोती. याच्यातून आपण दोरा काढून घेतला. इथे परत आपण 5 मोती घेणार आहोत. पाच मोती घेतलेत. आता हे पिवळं फूल आपण ह्या फुलाला जोडणार आहोत. तर हे टोक जे आहे, हे हे 2 मोती घेतो त्याऐवजी ह्या टोकाचा हे जे पिवळा मोती आहे त्याच्यातून आपण आतून बाहेरच्या साईडने आता ही आपण सुई काढून घेतली. आता परत इथे आपण 5 मोती घ्यायचे. आता आपण ह्या फुलाला हे फूल जोडून घेतोय. तर इथे आता आपण हे 1, 2 म्हणजे इथे निळ्यापासून 1, 2, 3, 4 ही 4 मणी सोडून द्यायचे आणि त्याच्या पुढचा हा जो 5वा मणी आहे त्याच्यातून आणि हा जो 6वा मणी आहे त्याच्यातून सुई आपली अशी काढून घ्यायची. अशी आता इथे पण 1, 2, 3, 4 मोती राहिले आणि इथे पण 1, 2, 3, 4 मोती राहिले. आता हे फूल ह्या 2 लाल फुलांना जोडलं गेलं. आता हे जे लाल फूल आहे ते ह्याच्यावरती जोडून घ्यायचे. त्यासाठी आता आपल्याला अजूनही या 1, 2 आणि 3 या तीनही मोत्यातून आपल्याला ही सुई काढून घ्यावी लागणार आहे. ही अशी 1 आणि ह्या आडव्या 2 मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली. आता इथे परत आपण 5 मणी घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. आता इथे लाल फूल जोडायचे.
ते आता असं आडवं जोडायचं आहे, असं आडवं जोडायचं आहे. तर ते हे आता इथे ह्या मोत्यात आहे दोरा, म्हणून ह्याच्या पण इकडच्या मोत्यातून बाहेरून आतल्या साईडने आपण सुई काढून घेतली. आता परत इथे आपण हे 5 मोती घ्यायचेत. आता या लाल फुलातून हे जे 2 मोती आहेत, ह्याला आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, तसंच त्याच्या पुढच्या पण मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घ्यायची. अशी अशा प्रकारे आपण ही फुलं अशी जोडून घेतलेली आहेत. आता सेम ह्या सिक्वेन्सनी आपण ही सगळी फुलं जोडून घ्यायची. असे म्हणजे इथे एक लाल येतं, मग 1 2 3 पिवळी फुलं येतात, मग परत एक लाल, परत 1 2 3 पिवळी, एक लाल, 1 2 3 पिवळी. अशा प्रकारे आपण हे सगळं आता जोडून घेऊया. अशा प्रकारे मी ही सगळी फुलं आता जोडून घेतलेली आहेत. आता ही सगळी अशी एकमेकांना जोडल्या गेलेली आहेत. आता ही जी फुलं आहेत ही आता आपण एकमेकांना जोडणार आहोत. ही सगळी अशी बाहेरनं असा एक आता अशाच मोत्यांचा एक राऊंड तयार करून घेणार आहोत. आता हे जे लाल फूल आहे, हे लाल फूल आपण ह्या पिवळ्या फुलाला जोडणार आहोत. तर ह्या लाल फुलातले हे जे 2 आडवे मोती आहेत, म्हणजे आता हा जो निळा मोती जिथून आपण काढलाय त्याच्या पुढचा हा 1 2 आणि 3, तर ह्या तिसऱ्या मोत्यातून बाहेरच्या साईडने मी अशी ही सुई म्हणजे काढून घेतलेली आहे. दोरा आता जो आहे हा बाहेरच्या साईडने आलेला आहे. आता आपण इथे सेम 5 मोती घेणार आहोत. पाच मोती घेतले. आता हा जो हे जे पिवळं फूल आहे हे आपल्याला इथे जोडायचं आहे. तर हे असे समोरासमोर आलेलं आहे. तर आता या पिवळ्या फुलातले हे जे 2 मोती मधले आहेत, म्हणजे आता इथे हे जे निळे मणी आहेत आपण ओवून घेतले ते 1 2 3, हे 3 सोडून त्याच्या पुढचे जे हे 2 पिवळे मोती आहेत त्याच्यातून आता हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण बाहेरून आतल्या साईडने काढून घेणार आहोत सुई. त्याचप्रमाणे ह्या पण मोत्यातून आपण सुई काढून घेतली, म्हणजे या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतली बाहेरून आतल्या साईडने. इथे परत आता 5 मोती घेतले आणि 2 असे 5 मोती घेतले. आता परत हे जे 2 हे लाल फूल आहे त्याचे हे जे 2 मोती आहेत एकीकडनं मी हे ओवून घेतले, तर त्याच्या शेजारच्या मोत्यातून आतून बाहेरच्या साईडने आता सुई आपण काढून घ्यायची असे. आता परत ह्या शेजारच्या मोत्यातून पण काढून घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल. तर अशा प्रकारे आता हे फूल ह्याला जोडले गेलं. तर आता आपण हे फूल आहे ते ह्याला जोडणार आहोत. तर ही जी आपली आता दोरा ह्या मोत्यात आहे, तर मग तो आता आपल्याला असं ह्या मोत्यातून पास करून इकडच्या साईडला आणायचं आहे.
जे आपल्याला हे लाल मोती इकडे आपल्याला हे लाल फूल पिवळ्या फुलाला जोडता येईल. आता हा जो लाल मोती आहे इथून वर घ्यायचा आहे असा, आणि आता परत हे जे दोन मोती आहेत, एक आणि दोन, हा एक आणि हा दोन, तर ह्यातल्या ह्या मोत्यातून आपण बाहेरच्या साईडने अशी सुई काढून घेतली अशी. इथे आपण सेम करणार आहोत. आता 5 मोती घ्यायचे, आता हे फूल असं ठेवायचं. हे बरं आपण ह्या कॉर्नरच्या मोत्यातून ह्यांना जोडलं होतं ना, त्यामुळे मग हे असं राहतं. आता हे दोन मोती, लाल फुलाचे हे दोन मोती, हा आणि पिवळ्या फुलाचे एक आणि दोन, हे दोन मोती ह्याच्यातून आपण ओवून घ्यायचे. आता हे बाहेरच्या साईडने आपण घेतलेलं आहे, त्यामुळे या पिवळ्या फुलातून पण आपण बाहेरच्या साईडनी, बाहेरून आतल्या साईडनी आता हे आपण सुई ओवून घेतली अशी. आता इथे परत 5 मोती घेतले, चार आणि 5. आता परत या लाल फुलाचे हे जे दोन मोती आहेत, एकातून आपण ही माळवून घेतली, त्याच्या शेजारच्या लाल मोत्यातून परत आतून बाहेरच्या साईडने आपण ही अशी सुई ओवून घेतली. अशा पद्धतीने आता हे 1 2 3 तीन फुलं एकमेकांना जोडल्या गेली. आता आपल्याला हे फूल आणि हे फूल जोडायचे. तर ह्या इथे आपल्याला ह्या मोत्यामध्ये आता आपल्याला सुई घेऊन यायची. अशी ही सगळ्या मोत्यांमधून आपण अशी ही सुई मगाशी जशी काढली ती तशीच काढून घ्यायची. नाहीतर इथे दोरा तोडून टाकला तरीही चालेल, जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही विणू शकता. मोत्यांमधून पास करत न्यायची सुई, वरती दोरा दिसला नाही पाहिजे, सगळ्या मोत्यातून व्यवस्थित न्यायची आहे असे. ह्या मोत्यातून, आणि आता हे जे पिवळ्या फुलाचे हे जे दोन मोती आहेत, हा एक आणि हा एक, त्यातला ह्या मोत्यातून मी बाहेरच्या साईडने सुई काढून घेतली. आता हे पिवळं फूल, या पिवळ्या फुलाला मी जोडणार आहे. ते जोडताना सेम करायचं. 5 मोती, आता ह्या फुलाचे हे जे दोन मोती आहेत आडवे, 1 आणि 2, तर ह्या दोन मोत्यातून बाहेरून आतल्या साईडने सुई काढून घेतली अशी. असे आता परत 5 मोती घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5 मोती घेतले, आणि परत ह्या इकडच्या
फुलातल्या ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई अशी काढून घेतली. अशा प्रकारे आपली आता ही 4 फुलं जोडली गेली. 1 2 3 4. अशाच प्रकारे आता ही सगळी फुलं आपण अशी जोडून घ्यायची, म्हणजे आपली रांगोळी तयार होईल. तर अशा प्रकारे ही आपली मोत्यांची रांगोळी तयार झालेली आहे. ही बनवायला अतिशय सोपी आहे, फक्त जोडताना थोडं आपल्याला लक्ष देऊन जोडावं लागतं, नाही तर थोडंसं चुकलं तरी मग सगळं बिघडतं त्याचा शेप. म्हणून व्यवस्थित तुम्ही नक्की हे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी दिसते. तसंच ह्या रांगोळीवरती तुम्ही जर तुम्हाला छोट्या छोट्या मेणबत्त्या लावायच्या असतील तर त्या कशा लावायच्या त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तर तो माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि माझी ही जर रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.